तुम्हाला पण असं होतं का आठवडी बाजाराच्या दिवशी सकाळी अक्षरशः फ्रीजमध्ये काहीच उरत नाही. तर आज उरले होते फक्त हिरवे मटार. मग धुतले, वाफवले, मिक्सरच्या भांड्यात टाकून कोथिंबीर मिरची टाकून बारीक वाटून घेतले. हे वाटल्यानंतर उकडलेले बटाटे घेतले, स्मॅश केले. मग आपलं हे मटारचं वाटण टाकलं. मग मीठ, जिरेपूड, धनेपूड टाकलं, मिक्स करून घेतलं. थोडंसं सैलसर वाटत होतं म्हणून पोह्याची पावडर टाकली 1 चमचा. तुम्ही भिजूनही टाकू शकता पोहे. मग याचे गोळे तयार करून घेतले. अशा प्रकारे गोळे तयार केले. मग कॉर्नफ्लॉवर घेतलं, ह्याच्यात पाणी टाकलं आणि पातळसर पेस्ट तयार करून घेतली. मग घेतले आपले वाटलेले पोहे, पोह्याची पावडर. मग कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यात आपले गोळे घोळवून मग ह्याला पोह्याच्या पिठाची कोटिंग केली. अशा प्रकारे कोटिंग तयार करून घेतली. तुम्ही इथे ही गोळे तळू पण शकता, खूप कुरकुरीत होतात. पण मी मुलांसाठी बनवत होते आणि वेट लॉससाठी पण बनवत होते, त्याच्यामुळं मी आप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल लावून अशा प्रकारे भाजून घेतले. तर ही इतकी झटपट होणारी आप्पे स्टाईल हराभरा कबाबची रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. कारण ह्याच्यामध्ये काय आहे तर मटारमध्ये आहे व्हिटॅमिन सी आणि के, जे इम्युनिटी वाढवतं. कार्बोहायड्रेट्स बटाट्यामधले एनर्जी टिकून ठेवतात. परत कमी तेलात केल्यामुळे पचायला हलके आणि वेट लॉससाठी पण एकदम उपयुक्त. नक्की करून बघा. परत भेटू. बाय बाय.